नमस्कार, श्री स्वामी समर्थ. प्रथम तुमचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला शुभ आणि आनंदी जावो. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला मी सुरुवात करते. श्रीराम जय राम जय जय राम. सूर्याने आपले प्रकाश किरणांचे धन चौफेर उधळले होते. अवनी तेजात न्हाऊन निघाली होती. माघ महिन्यातला सकाळचा सुखद गारवा सर्वांनाच सुखवीत होता. विठ्ठल मंदिरातले एकादशीचे भजन द्वादशी उजाडली तरी संपले नव्हते. रंग फारच चढला होता. शेवटी पांडुरंगाची आरती सुरू झाली. निरांजनात ज्योत तेजाने तळपत होती आणि एकच आनंदाची बातमी लिंगोपंतांच्या कानावर आली. लिंगोपंतांना नातू झाला. गीतामाईंना मुलगा झाला. थोड्याच वेळात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्या ब्रह्मचैतन्याचा जन्म झाला होता. सगळीकडे आनंदी आनंद झाला होता. या गोंदवले गावात संताचा जन्म झाला होता. धन्य ते गोंदवले गाव, धन्य ती गोंदवले नगरी. लिंगोपंतांचे पूर्वज गोंदवल्याला आले होते. त्यांचे मूळचे आडनाव गुगरदरे, ते वावर हिऱ्याचे. गोंदवले जवळचे हे गाव, तेथे त्यांचे पूर्वज राहत असत. पण काही कारणाने ते गोंदवले येथे आले व कुलकर्णी पद सांभाळू लागले. लिंगोपंत दर शुद्ध पक्षातल्या एकादशीला पंढरपूरला जात असत. त्यांनी खूप वर्ष वारी केली, पण म्हातारपणामुळे त्यांना हे जमेना झाले. त्यांनी पांडुरंगाला आळवणी केली. मी तुझी वारी करू शकत नाही. पांडुरंगाने त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला व म्हणाले, मळ्यातल्या झाडाखाली खण, मी तिथे आहे. खरंच देव भावाचा भुकेला असतो. लिंगोपंतांनी त्या विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची आनंदाने स्थापना केली. बाळाच्या बारशाचा दिवस ठरवून गीतामाईने बाळाचं नाव गणपती ठेवले. बाळ हळूहळू मोठे होऊ लागले. सर्वजण त्यांना आवडीने गणू म्हणू लागले. गणू 5 वर्षाचा झाला. त्याला भजन कीर्तन फार आवडायचे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हेच खरे. गणू नेहमी भजनात दंग असायचा. लिंगोपंतांनी गणूला शाळेत पाठवले. शाळेतही गणूचे वर्तन असेच असायचे. तो सर्व मुलांना शाळेच्या बाहेर घेऊन जाई आणि भजन म्हणत असे. गणू 8-9 वर्षाचा झाला. चिंतन वाढतच होते. एकच ध्यास लागला होता. जगाचा नियंता देव कसा असेल, कसा भेटेल, काय सांगेल याच्या शोधात गणू होता. एके दिवशी गणूचा चुलत भाऊ दामू व मित्र वामन हे तिघे घरी न सांगता गुरुच्या शोधात निघाले. गोंदवल्यात सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. सर्वांना गणूची काळजी वाटे. कोल्हापुरात गणू देवळात आहे असे समजल्यानंतर त्यांचे वडील रावजी पंतांनी त्याला घरी घेऊन आले. आता सगळ्यांना सारखी भीती असायची की हा निघून जातो की काय, म्हणून त्यांनी गणूचे लग्न लावून द्यायचे ठरवले. खातवळचे गोडशे यांच्या कन्येबरोबर त्यांचा विवाह लावून दिला. आता हा घरी रमेल आणि याचे गुरुचे वेळ कमी होईल असे मोठ्यांना वाटत होते. पण ज्याचे एकदा ध्येय निश्चित झाले त्याचा ध्यास लागला की त्याला दुसरे काही सुचत नाही. अगदी तसेच गणूचे झाले. रात्रंदिवस एकच विचार, आता कोणालाही बरोबर घेऊन जायचं नाही असं गणूनं ठरवलं होतं. गणू संधीची वाट पाहत होता. घरी मन रमत नव्हतं. एकच ध्यास, गुरु शोध. तो एका जागी बसला असताना त्याला रामदेव पंतांचे रामकृष्ण नावाचे साधक भेटले. त्यांनी गणूला सांगितलं, औरंगाबाद, जालना, नांदेडहून येळे गावी जा. तेथे तुकाराम महाराज राहतात. त्यांना लोक तुकामाई म्हणतात. तेथे जा, तेच तुझे गुरु होत. आता थकलेल्या पायांना बळ आले. मनाला मोठी उभारी वाटली. गुरूंचा पत्ता लागला होता. गणू चालत विचारत झपाट्याने येळे गावी येऊन पोचला. तेथे चौकशी करता तुकामाई मोठे विचित्र असल्याचे कळाले. त्या दिवसापासून या विचित्र वागणाऱ्या गुरूंची सेवा सतत 9 महिने केली. गुरूंनी अनंत परीक्षा पाहिल्या. याचा मान अपमान गेला का नाही, लौकिकाची लाज गेली की नाही, अहंकार गेला की नाही, हे सारे पाहिले. गणू गुरु आज्ञेत सफल झाला. तुकामाईंनी त्यांच्या अंगावर हात फिरवला. रामनवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता अशोक वृक्षाखाली गणूला बसविले आणि अनुग्रह दिला. श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र दिला. ब्रह्मचैतन्य असे नाव ठेवले आणि राम मंदिरे बांधण्याची आज्ञा दिली. व तुकामाई म्हणाले, पुढे 12 वर्ष सर्व देशभर हिंडावे, साधना सोडू नये, आपल्या गावीही जावे. ही आज्ञा गणूला अवघड वाटली, पण गुरूंची आज्ञा पालन करायलाच हवी होती.
आता ते गणूचे गणू महाराज झाले होते. 12 वर्ष देशभ्रमण करून ते आपल्या गोंदवले गावात आले. सर्वांना खूप आनंद झाला. सगळीकडे ही आनंदाची वार्ता पसरली. महाराज सर्वांना नामाचे महत्त्व सांगू लागले. गोरगरिबांना मदत करत होते. अडचणी सोडवू लागले. लोक त्यांच्याकडे त्यांच्या अडचणी घेऊन येऊ लागले. त्यांच्या पत्नी सरस्वती माई त्यांना खूप कौतुक वाटू लागले. महाराज सांगत असत, खरे सुख प्रपंचात नसून नामात आहे. प्रपंचात हाव जास्त आहे, ते संपतच नाही. मनासारखं मिळालं तर आनंद, नाहीतर दुःख. महाराजांनी कुलकर्णी पद अगदी उत्तम चालवलं होतं. एवढ्यात सरस्वती माईंना बाळाची चाहूल लागली. याचा सर्वात मोठा आनंद गीतामाईंना झाला. सरस्वती माईंना मुलगा झाला. सर्वांना फार आनंद झाला. पण सरस्वती माईंना व महाराजांना माहीत होतं, वर्षाच्या आतच तो मुलगा देवाघरी गेला. त्याच्या पाठोपाठ सरस्वती माईंना ताप येऊ लागला. महाराजांनी मोठ्या खुबीने त्यांना सांगितलं, सरस्वती, आता तुझी जायची वेळ आली. त्यांनी सिद्धासन घालून नाम घेता घेता प्राण सोडले. त्यांच्या पाठोपाठ रावजींचे हे देहावसन झाले. महाराजांवर जणू हा दुःखाचाच डोंगर कोसळला होता. सरस्वती माई गेल्यानंतर काही दिवसात मुली सांगून येऊ लागल्या. महाराजांचे वय त्यावेळी 30-32 वर्षाचे झाले होते. आईच्या आग्रहाखातर महाराजांनी देशपांडेंच्या अंध मुलीबरोबर लग्न केलं. तिचेही नाव सरस्वती ठेवले. पुढे काही दिवसांनी महाराजांचा भाऊ अण्णा वारले. तसेच त्यांची बहीण मुक्ताबाई, जी खातवळला दिली होती, तीही वारली. गीतामाईंना फार दुःख झाले, पण काय करणार. होणारे न चुके कदापि, जरी ए ब्रह्मा तया आडवा. गीतामाईंना जगणे नकोसे वाटू लागले. महाराजांनी त्यांना सांगितले, आजपासून सतत नाम घ्यावे. अंतकाळाची काळजी करू नये. प्रत्यक्ष मारुतराया तुम्हाला न्यायला येतील. महाराजांना गायींविषयी, एकूण प्राण्यांविषयी फारच प्रेम होते. कितीतरी गायी मसवडच्या दैवडीच्या बाजारात विकायला येत असत आणि कत्तलखान्यात दिल्या जात. महाराज त्या गायी पैसे देऊन सोडवून घेत व कोणाला तरी पाळायला देत असत. एकदा कसाई लोक महाराजांना गायी देत नव्हते. ते म्हणाले, इतके जर गायीचे प्रेम आहे तर गायींना तुम्ही हाका मारा. गायी जर तुमच्याकडे आल्या तर आम्ही त्या तुम्हाला देऊ. महाराज हो म्हणाले व अत्यंत प्रेमाने गायींना हाका मारू लागले. गंगे ये, गोदे ये, यमुने ये, कृष्णे ये. आणि काय आश्चर्य, सर्व गायी महाराजांकडे ओळख नसतानाही आल्या. त्यांनाही आपल्याला कसायला कोण देणार व कोण प्रेमाने पाळणार हे कळत होते. प्रेम ही आंतरिक ओढ आहे. महाराजांकडे एक लंगडी गाय होती. जर महाराजांनी तिच्या पाठीवरून हात नाही फिरवला आणि प्रेमाने हाक मारली नाही तर ती व्याकुळ होत असे. महाराजांना पाहून तिच्या डोळ्यात पाणी येत असे. तसाच बत्ताशा नावाचा एक घोडा होता. त्यावरून महाराज एक रपेट मारून आले की त्याला बरे वाटायचे. सर्व लोकांची व्यवस्था व्हावी म्हणून महाराजांनी मंदिर बांधायचे ठरवले. नकाशाही त्यांनी स्वतः काढला. सर्व तयारी करून त्यांनी मंदिराचे बांधकाम पूर्ण करून घेतले. शके 1813 म्हणजे सन 1891ला रामरायाच्या मूर्तीची महाराजांनी स्थापना केली. सगळीकडे आनंदी आनंद झाला. महाराजांनी अन्नदान चालू केले. भुकेलेल्यांना अन्न पाणी मिळू लागले. रामावर भार टाकला तर तो पोटभर देतो, आपली निष्ठा कमी पडते, असे महाराज म्हणत. एके दिवशी अभंग चालू असताना महाराज म्हणाले, हा देह 53 वर्षाचा झालाय. आता या धरणीला बहार नको. मी नैमिष अरण्यात जातो. असे महाराज म्हणाले की लोक दचकले. आमचे काय चुकले असे म्हणू लागले. महाराजांनी टांगा तयार करायला सांगितला आणि निघाले. एवढ्यात पुजाऱ्याने रामाकडे पाहिले तर त्यांच्या डोळ्यात अश्रू येत होते. तो लगेच टांग्यापाठोपाठ महाराज महाराज करीत धावत सुटला आणि सांगितले, रामरायाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आहेत. महाराज टांग्यातून उतरून लगेच रामरायाकडे आले. तोपर्यंत रामरायाची कपडेही ओले झाले होते. महाराज रामाकडे गेले. रामाकडे अतिशय प्रेमाने पाहत त्यांचे अश्रू पुसत म्हणाले, रामा, मी जाऊ नये असे तुला वाटते का? मग राहिलं, मी नाही जात. आता तू रडायचं थांब बरं. आणि खरंच अश्रू येण्याचे थांबले. महाराज राहणार म्हणून सर्वांना आनंद झाला. रामावर नंतर दुधाचा अभिषेक केला. खूप अन्नदान केले. भजन आणि आरती झाल्यानंतर महाराज म्हणाले,
चैतन्य सगळीकडे भरलेलं आहे, ते कोठेही प्रकट होते. भावना जर शुद्ध असेल तर दगडाची मूर्ती देखील देव बनते. महाराजांनी आईच्या इच्छेनुसार आईला काशीला घेऊन गेले. तेथून अयोध्याला आले. आईच्या हातून भरपूर दानधर्म करून घेतला आणि गोंदवले गावी आले. महाराजांना समजले होते की आईचा अंतकाळ जवळ आलाय. त्यांनी आईला म्हणाले, आई, आणखी तुझी काय इच्छा आहे? आई म्हणाली, तुझ्या मांडीवर डोके ठेवून मरण यावे म्हणजे झालं. त्याच दिवशी गीतामाईंनी राम राम म्हणत महाराजांच्या मांडीवर डोके ठेवून प्राण सोडले. महाराजांच्या डोळ्यात पाणी तरळले. जड अंतकरणाने आईचं कार्य केलं. अन्नदान, वस्त्रदान केलं. महाराजांनी कितीतरी लोकांचे प्रश्न सोडवले. योग्य त्या गोष्टी सांगून समाधान केले आणि योग्य मार्गाला लावले. त्यांनी कोणाचेही मन दुखवले नाही. इतकेच की जुकबने त्यांच्यावर विषप्रयोग करण्यासाठी महाराजांना जेवायला बोलवले व तो विषप्रयोग त्यांनी त्यांच्यावर केला. परंतु त्याचे मन दुखेल म्हणून त्याचे निमंत्रण त्यांना माहीत असतानाही नाकारले नाही. पुढे त्या विषामुळे त्यांची खूप आग झाली व तेव्हापासून त्यांचा दमा बळावला. महाराज काही जणांचे भोग स्वतः भोगत असत. महाराजांना दम्याचा त्रास वाटू लागला. पायांवर सूज येई, पण ते मनाशी म्हणत, आता परत जायला हवे. त्यांचे हे बोलणे कोणाच्या लक्षात येत नव्हते. त्यांनी बरीच नवीन बांधकामे करून घेतली. नवीन विहिरी खणल्या, ओढ्याला घाट बांधला, पाकशाळा मोठी केली, शनीचे मंदिर बांधले, काही शेती विकत घेतली, सर्व शेती मंदिराला देऊन टाकली. भगवंतांनी आपल्याला ज्या स्थितीत ठेवलं त्यात समाधानाने राहावे, अखंड नाम घ्यावे, विसर पडू देऊ नये. जो नाम घेईल त्याच्या मागे राम उभा आहे. माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका. महाराजांची शक्ती रोज क्षीण होत होती. महाराजांना बरे वाटावे म्हणून 4-5 मंडळी खोलीत जागत होती. महाराजांनी सिद्धासनावर बसून डोळे झाकले होते. ते योग्यासारखे दिसत होते. 5:15 वाजता समाधी उतरली. ते म्हणाले, वामनराव, शौचमुखमार्जन उरकून घेऊ. अंगात कपणी, डोक्याला उपरणे, पायात वाहना होत्या. 15 मिनिटांनी ते परत आले. हातपाय धुवून त्यांनी रामाला साष्टांग नमस्कार घातला. रामाला म्हणाले, माझ्या माणसाला सांभाळ. खोलीत आल्यावर पुन्हा आसन घालून बसले. इतक्यात वामनरावांनी पायावर डोके ठेवले. तेव्हा महाराजांनी आपला हात त्यांच्या डोक्यावर ठेवला व प्रेमाने म्हणाले, जेथे नाम तेथे माझा प्राण, ही सांभाळावी खून. हे पाहून इतरांनीही त्यांच्या पायावर डोके ठेवले. त्यांच्या डोक्यावर महाराजांनी हात ठेवला पण शब्द बोलले नाहीत. महाराजांनी डोळे झाकून घेतले. ती अमृत वेळ होती. त्यांचा श्वास जोराने बाहेर पडू लागला. म्हणून भाऊसाहेबांना बोलवले. भाऊसाहेबांनी जोशींना बोलवले. पण त्याआधीच महाराजांनी आपली प्राणज्योत मालून टाकली होती. 6ला 10 मिनिटे कमी असताना गोंदवल्याचा हा अध्यात्मसूर्य मावळला आणि तो कायमचाच. हा महापुरुष अनंतात विलीन झाला. महाराज जेथून आले होते तेथे परत गेले. सोमवारचा दिवस कसा उजळणार ही कल्पना भाऊसाहेबांना होतीच. डॉक्टरांनी नाडी पाहिली आणि त्यांना पलंगावर नीट निजवले. सर्व मंडळी दुःखसागरात बुडून गेली. सर्वांना फार फार वाईट वाटत होते. आपला मायबाप हरवला. गोंदवले दुःखात बुडून गेले. ज्यांना कोणाचे दुःख पाहवले नाही ते महाराज सर्वांना दुःखसागरात लोटून निघून गेले. संस्थांची सर्व व्यवस्था ब्रह्मानंदांनी लावून दिली. ती तशीच आज तागायत चालू आहे. संतांचे सामर्थ्य त्यांच्या समाधीजवळ जास्त प्रमाणात असते. त्या सामर्थ्यावरच अनेक अद्भुत गोष्टी होत असतात व सर्वांना सुखशांती मिळते. श्रीराम जय राम, जय जय राम.